नमस्कार, मी पूजा. आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत सर्पदेवतेला पूजनीय स्थान असून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. यावर्षी 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेले आहे. नाग हे भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतरच नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया, पिंगल या देवतांची पूजा केली जाते. महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे, तर श्री विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात. त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले गेलेले आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहते, तसेच महादेवाची देखील कृपादृष्टी आपल्यावर राहते. महिला नागाला आपला भाऊ मानतात. आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि यश मिळावे म्हणून या दिवशी उपवास करून नागदेवतेची पूजा करतात. यावर्षी नागपंचमी तिथी ही 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4:52 सुरू होणार आहे, तर ती 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी संपणार आहे. यावर्षी महिलांनी भावासाठी उपवास हा 16 ऑगस्ट 2026 रोजी करायचा आहे आणि 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी हा उपवास आपल्याला शिवपूजेनंतर सोडायचा आहे. तसेच या दिवशी पाटावर तांदळाच्या साहाय्याने नागाची वंशावळ काढली जाते. जर तुम्हाला तांदळाच्या साहाय्याने वंशावळ जमत नसेल तर तुम्ही हळदी आणि चंदनाच्या साहाय्याने देखील कागदावर चित्र बनवू शकता आणि त्याचे पूजन करू शकतात. तसेच काही जण मातीच्या साहाय्याने नागाची मूर्ती तयार करतात. आता मार्केटमध्ये देखील मातीच्या नागाची मूर्ती मिळतात. तुम्ही त्याचे देखील पूजन करू शकता. मी या नागाची मूर्ती घरीच तयार केलेली आहे. जिवतीचा हा फोटो श्रावण चालू झाला की मार्केटमध्ये दिसायला चालू होतो. हा फोटो तुम्हाला लायाबरोबर मिळून जाईल. या जिवतीच्या फोटोसमोरच तुम्हाला नागदेवतेची पूजा करायची आहे. नागदेवतेला दूध, लाया आणि चणा फुटण्याचा नैवेद्य दाखवावा. ओम नवकुल नागाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात. पूजा करताना या मंत्राचा उच्चार करावा. नागपंचमीला पूजा करून झाल्यानंतर नागदेवतेची ही मूर्ती कचऱ्यामध्ये किंवा बाहेर फेकून न देता घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे झाड, बेलपत्राचे झाड किंवा कोणतेही फुलझाड असेल त्यामध्ये ही मूर्ती ठेवावी आणि त्याला जल अर्पण करावे, म्हणजे ही मूर्ती विसर्जित झाल्यासमान असते. या दिवशी शेतात नांगरणी, जमिनीची उखरणी, चुलीवर तवा ठेवणे, तळणे किंवा भाजी किंवा वस्तू चिरणे, कापणे निषिद्ध मानले जाते. या दिवशी गव्हाची खीर, चण्याच्या डाळीचे दिंड आणि पुरणाचे गोड पदार्थ केले जातात. आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.